नमस्कार, मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं या आपल्या विद्यार्थी वर्गात स्वागत करतो. मित्रांनो, आजचं लेक्चर यासाठी घेऊन आलो आहे की आपण एक नवीन बॅच सुरू करतोय, मास्टर बॅच. तर या बॅचमध्ये नेमकं काय काय होणार आहे, सोबत या बॅचचं नियोजन कसं असणार आहे, की नेमकं कोणत्या पॅटर्ननं कोणत्या सिक्वेन्सनं लेक्चर होणार आहेत आणि होण्यामागचं कारण काय, आणि त्या बाकीच्या गोष्टी सगळ्या आल्याच. फक्त इथं मला मुद्दा सांगायचं की आता सायन्सला एवढं महत्त्व का प्राप्त झालं आहे. ओके, आणि त्यानुसार आपल्याला बघायचं आहे. आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आता आपण सायन्स आता राज्यसेवेला सुद्धा आहे, MPSCला, सोबत गट ब कंबाईनची ब आणि क, बी आणि सी दोघांच्या पूर्व आणि मुख्य दोघांना सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळं आता सायन्सशिवाय पर्याय नाही. जर प्री आणि त्यानंतर मेन्सला, प्री तर क्वालिफाय ओके आहे, पण मेन्स नंतर जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर सायन्सला करावं लागणार आहे. आता त्याला साईडने ठेवून चालणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की मला याला मास्टर बॅच का म्हटलंय, काय म्हटलंय मास्टर बॅच, कारण या बॅचमध्ये आपण करणार आहोत संपूर्ण तयारी. म्हणजे याच्यामध्ये तुमचे स्टेट बोर्ड पण असतील, याच्यामध्ये तुमचे मेन लेक्चर पण असतील, जे NCERT स्टेट बोर्ड PYQशी ओरिएंटेड असणार, सोबतच रिव्हिजन सेशन असणार PYQच्या एक्सप्लेनेशनसह, आणि शेवटी टॉपिक वाईज टेस्ट. म्हणजे अजून काय राहतं. ओके, या माझ्या तुम्हाला जर मी कसा शिकवतो अनेकांना माहीत नसेल तर तुम्ही माझी डेमो लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलला बघू शकता. ओके, कारण की आता सायन्स करताना अडचणी कोणत्या येतात सांगा बरं मला. बघा, सगळ्यात पहिल्यांदा अडचण कोणती असते, सगळ्यात पहिली भाषा. की अनेकांचं म्हणणं असतं की सायन्समधले शब्द कठीण असतात. ओके, मग हे तुम्ही माझे लेक्चर बघा, तुम्हाला कळन की हे शब्द कठीण वाटणार नाही. रूट वर्ड्स असतात, त्या रूट वर्ड्सवरून तुम्ही सॉल्व करू शकता. बरोबर, म्हणजे आणि खूप सोपं आहे, आणि लॉजिक आहेत. ओके, अनेक स्टोऱ्या आहेत प्रत्येक शब्दामागं, प्रत्येक कन्सेप्ट मागं सगळ्या गोष्टी आहेत, आणि या सगळ्या मी तुमच्या घेणार आहेत. मी स्वतः राज्यसेवेच्या 9 मेन्स दिल्या आहेत. बरोबर, सोबत मी स्वतः एक MBBS डॉक्टर पण आहे. म्हणजे मी एक डॉक्टर पण आहे आणि सोबत इमानदारीने MPSC केलेली सुद्धा आहे. सो मला माहिती आहे ज्ञान काय आहे आणि आपल्या MPSCला कोणतं ज्ञान अपेक्षित आहे हे मला कळतं, आणि त्याच ज्ञानाचा फायदा घ्यावा म्हणून मी या क्षेत्रात उतरलो आहे. मग या बॅचमध्ये आपण कसं कसं करणार, तर काय करणार आहोत ते लक्षात असू द्या. सगळ्यात पहिल्यांदा आयोगाला अपेक्षित काय असतं, म्हणजे प्रत्येक लेक्चरची सुरुवात, म्हणजे कोणताही घटक सुरू करताना आपण काय करणार आहोत, तर त्या घटकाची PYQनुसार मी स्ट्रॅटेजी सांगणार. मी त्याला नेहमी भाषण असं म्हणतो की त्याच्यामध्ये मी बोर्डचा वापर करत नाही, कशाचाच नाही. फक्त उभं राहून की या टॉपिकमध्ये आयोगाला काय अपेक्षा आहे. आपण समजून घ्या की एखाद्या मूवीचा ट्रेलर कसा असतो, ट्रेलरवरून एक आयडिया येऊन जाते बेसिक आपल्याला. त्याच पद्धतीनं याच्यात तुम्हाला कुठं फोकस करायचं आहे, की जेणेकरून, कारण कधी कधी डायरेक्ट लेक्चर सुरू केलं ना तर मुलं घाबरतात, कारण समोरचं काही माहीत नसतं, कोरिलेट करता येत नाही. तर या शॉर्ट स्टोरीमुळे काय होतं, या स्ट्रॅटेजीमुळे काय होतं की मुलांना कळतं की नेमकं काय करायचं आहे म्हणून. तर ती पहिली स्ट्रॅटेजी असणार आहे आपली. आणि त्यानंतर असणार आहे आपले स्टेट बोर्ड लेक्चर्स. ओके, जी तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल होऊन जातील रेकॉर्डेड स्वरूपात. जेव्हा बॅच जॉईन करणार तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे स्टेट बोर्ड लेक्चर्स, आणि माझी स्टेट बोर्डची बॅचेस 28-30 घंटेची आहे, कळतं आहे. आणि त्यामुळे स्टेट बोर्ड खूप महत्त्वाची, त्यात बायोला तर खूपच. आणि बऱ्यापैकी स्टेट बोर्डमधून 80% तुम्हाला स्टेट बोर्ड आणि NCERT, ओके, 11वीची मेनली. तर याच्यानुसार आपलं ते स्टेट बोर्डचं लेक्चर होणार. मग आपल्या इथं ऑफलाईन स्वरूपात, ओके, आपण घेणार आपलं मेन लेक्चर. ते मेन लेक्चर कसं असतं, आपलं स्टेट बोर्ड लेक्चर कसं असतं, मेन लेक्चर कसं असतं, याचा डेमो आपल्याला यूट्यूबला भेटून जाईल. आपलं MPSC विद्यार्थी वर्ग हा आपला यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्हाला आरामशीर भेटून जाईल. आणि तिथं मग येतो आपलं मेन लेक्चर. आपल्या लेक्चरमधली जी PPT आहे ना, ही 2 प्रकारची असते. सगळ्यात पहिल्यांदा असणार आहे की त्याच्यामध्ये एक स्वतः बोर्डचा वापर करून मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं माझ्या भाषेत शिकवायचा प्रयत्न करेल. त्यात एक प्रॉपर लॉजिकल डायग्राम्स, शोभेच्या डायग्राम नाही, ज्या आपल्या कामाच्या आहेत, ज्या तुम्हाला लक्षात ठेवण्यात मदत करतील. वेगवेगळे फ्लो चार्ट, म्हणजे इवन त्याला आपण ऑडिओ व्हिज्युअल असं म्हणतो, कारण फोटोग्राफिक मेमरी चांगली राहते. त्यासाठी एक अद्ययावत स्वरूपाची PPT मी घेऊन आलो आहे. आय थिंक हा MPSCमध्ये मीच हा एक्सपेरिमेंट केला आहे बऱ्यापैकी, की इथं म्हणजे माझा मेन जो एनर्जी जाते ना या PPTवर बनवण्यावर जाते बऱ्यापैकी. कारण हे शिकवताना या PPT तुम्हाला खूप कामं पडतात, की तुमच्यासमोर चित्र उभं करता येतं.
कळतंय? मग त्यानंतर आपलं होणार PYQ चं एक्सप्लेनेशन, की जेणेकरून आपण जे आतापर्यंत शिकलोय याची रिव्हिजन आपल्याला करता येईल. बरोबर? पण PYQच्या स्वरूपात. म्हणजे आपलं 1, 2, 3, 4 टप्प्यावर काय होणार आहे, वाचन रिव्हिजन होणार आहे. आणि शेवटी विथ एक्सप्लेनेशन याच्या होणार आहे टॉपिक वाईज टेस्ट. म्हणजे हे एवढं केल्यावर अजून काय करायची गरज आहे? तुम्ही सांगा. कळतंय? आणि मग याच्यात अजून आपण काय काय करणार आहोत? तर याच्यात तुम्हाला काय शिकवलं जाईल, एक प्रॉपर बेसिक्स टू ॲडव्हान्स. आपण सुरुवात स्टेट बोर्डनं करतोय. म्हणजे स्टेट बोर्डपासून सुरुवात करून मेन लेक्चर घेऊन आपण कुठं जातोय, PYQला. म्हणजेच कुठं बेसिक्स टू ॲडव्हान्स. मी काय म्हणतोय तुम्हाला कळत असेल. दुसरं, ऑब्व्हियस आहे, मी एक डॉक्टर आहे, तर मी माझं ज्ञान पाजळा इथं आलो नाही आहे. जर मला शिकवायचं असेल तर मी नर्वस सिस्टीम, चेतासंस्था दिवसभर शिकू शकतो. पण त्याच्यावर प्रश्न आहेत का आपल्याला? एक. आणि दुसरा, तो पण प्रश्न कुठून आला आहे? लॉंगेस्ट सेल, ओके, चेतासंस्था. आणि दुसरा एक प्रश्न तो कॅन्सल झाला होता. मग गेल्या 15 वर्षात बघा तुम्ही. मग फोकस कुठं करायला हवा? कुठं फोकस करा, कशानुसार? परीक्षेनुसार. पण हे शिकवताना सुद्धा मग तुम्हाला माझा भर असणार आहे तुमच्या कॉन्सेप्टवर. हे बघा, रट्टा काही गोष्टीचा करावाच लागतो. पण काही गोष्टींना लॉजिक, कॉन्सेप्ट क्लिअर असेल ना, तो लक्षात ठेवायला आणि प्रश्न सोडवायला सोयी पडतात. आणि याचं जर ॲप्लिकेशन करता आलं तर अजून चांगलं. तुम्हाला लेक्चरमध्येच सगळं होणार आहे तुमचं. लेक्चर आणि तुम्ही जे ऑनलाईन रेकॉर्डिंग बघणार आहात ते याच्यानुसार, बाकी एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही. इथल्या इथंच तुमचं होऊन जाईल. कळतंय? आणि त्यामुळे विश्वास ठेवा. त्याच्यानुसार टीचिंग असणार आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही यूट्यूबला आपलं लेक्चर बघू शकता. दुसरं, या बॅचचा एक दुसरा व्हिडिओ पण शेअर केला आहे, की आपण कोणत्या पद्धतीनं टॉपिक वाईज, कारण आयोगानं जे प्रश्न विचारलेत त्याचं प्रॉपर एक डिस्ट्रीब्युशन आहे. एक बायोच्या टॉपिकचा डिस्ट्रीब्युशनचा व्हिडिओ मी शेअर केला आहे. तुम्ही नक्की बघा, की आयोगांबरोबर बघा. बायोच्या बाबतीत बोलायला गेलं तर क्लासिफिकेशनवर मोस्ट ऑफ द क्वेश्चन क्लासिफिकेशनवरच आहेत. 2 नंबरला येतात डिसीज अँड न्यूट्रिशन. या 3 टॉपिकलाच कव्हर केलं तर 70 ते 80% प्रश्न पडतात. बरोबर? आणि मग त्या पद्धतीनं ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 असे 3 प्रकारे मी डिव्हिजन केलं आहे. आणि त्यातल्या टॉपिक वाईज डिव्हिजन केलं आहे. म्हणजे जर सोपं म्हणायचं घेतलं तर स्टेट बोर्डमध्ये मी नेहमी उदाहरण देतो, की अनेक जण म्हणजे शिकवताना पहिले 8वी शिकवतात, मग 9वी शिकवतात, मग 10वी शिकवतात. आणि मुलंसुद्धा तसा अभ्यास करतात. इथं तसा अभ्यास करायचा नाही आहे. इथं आपण टॉपिक वाईज करणार आहोत. जसं क्लासिफिकेशन करायचं म्हटलं तर 8वीतून सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण करायचं आहे, 9वीतून वनस्पतींचं करायचं आहे आणि 10वीमधून प्राण्यांचं करायचं आहे. मग दुसरा टॉपिक घ्यायचा आहे. आणि त्याच पद्धतीनं आपलं हे नियोजन असणार आहे. त्यानंतर ऑब्व्हियसली आता सांगितलं PYQचं एक्सप्लेनेशन, ज्यात माझा हातखंडा आहे, की तुम्हाला, कारण आयोग तुमच्याशी बोलतं कोणत्या स्वरूपात, तर PYQच्या स्वरूपात, की आयोग कुठं प्रश्न विचारतं. आणि त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. कळतंय? म्हणून लक्षात असू द्या PYQ. दुसरं, शक्यतो फिजिक्स केमिस्ट्रीच्या प्रॉब्लेमच्या बाबतीत राज्यसेवेला मॅक्झिमम प्रश्न असतात. कंबाईनच्या बाबतीत बोलायला गेलं तर एखाद 2 आलेले आहेत आणि ते पण सोपे असतात, डिसाइडेड. म्हणजे फिजिक्सच्या बाबतीत बोलायला गेलं तर करंटमधला रेजिस्टन्सची गणितं, नाही तर ओम्स लॉची गणितं. एनर्जीमध्ये म्हटलं तर पॉवरची गणितं युनिटनुसार. बरोबर? हे ठरलेली आहेत त्यांची. म्हणजे आणि त्याच्यानुसार आपण करणार आहोत, की आणि त्याची स्पेशल आपण सेशन घेऊ त्या बाबतीत. दुसरं, आता अनेकांची क्वेरी असते, सर मला मराठीत समजत नाही, मला इंग्रजीत समजत नाही. समजे ना समजे वो मुद्दा नाही आहे. आयोगाला काय अपेक्षा आहे? कळतंय? या गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो. म्हणजे मी मराठी मीडियमवर शिकलो, मला इंग्रजीची भीती वाटते, या तुमच्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन तुम्हाला मराठीतच शिकवलं जातं आणि आयोग विचारतं कशात? इंग्लिशमध्ये. याच वेळेशी दोन्ही पेपर बघा, काय शब्द वापरले आयोगानं? इकार्डर्मेटा, मोलुस्का, कोणते शब्द वापरले बघा ना तुम्ही. आणि दुसरा इंग्रजीचा अट्टहास करणार आहे, की आम्हाला इंग्रजीतच पाहिजे. अरे बरं, तुमचा फायदा आहे, तुम्ही का अमेरिकेहून नाही आलेत. मराठी आपली भाषा आहे, इंग्रजीत तर येतच ना रे, मग सोबत ते करायचं. पण माझ्या याच्यात दोन्ही असणार आहे. लेक्चर कम थोडं भाषांतरी कधी कधी वाटू शकतं, की दोन्ही गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात. कारण की दोन्हीनुसार उत्तरं सोडू शकतात. जसं की आयोगाने प्रश्न विचारला होता, की ॲडिपोज टिश्यू कशामधून काय करतात, आणि मराठी विचारलं होतं की मेदउती काय स्टोअर करतात, मेद. पण कधी भाषेचाही फायदा करता येतो. हेच लॉजिक आहे आणि हेच सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. दुसरं, यामध्ये तुम्हाला प्रिंटेड स्वरूपात नोट्स भेटतील. काय भेटतील? प्रिंटेड स्वरूपात. अद्ययावत केल्या तुम्हाला मी कोणतं पुस्तक वाचा पण म्हणणार नाही, फक्त आपल्या नोट्स वाचा. इन्क्लुझिव्ह सगळे. याच्यामध्ये 2 लेवलला नोट्स असणार आहेत. एक माझ्या स्वतःच्या नोट्स आणि तुम्हाला स्वतःला मी एक शॉर्ट नोट्स बनवायला लावणार आहे. कारण की ज्या तुम्हाला करायच्या आहेत. कारण की सध्या ना आयत्या नोट्सचा लय फ्लॅट झाले.
नोट्स करायचेच आहेत आपल्याला, पण या तुम्हाला गायडन्स आहेत. पण सोबत एक्झामला तुम्हाला काय वाचायचं अगोदर ते पण इथंच होणार तुमचं, इथं करून घेतल्या जाणार तुमच्याकडून. हे महत्त्वाचं लक्षात असू द्या. ओके, तर प्रिंटेड स्वरूपाचे इन्क्लुझिव्ह नोट्स, परिपूर्ण नोट्स तुम्हाला भेटतील. बाकी तुम्हाला सांगितलंच की व्होकॅब आलं, ट्रिक्स आलं, नंतर म्हणजे शब्दार्थ आले, शब्दांच्या फोडणी आल्या, त्यानुसार लॉजिक आले, एलिमिनेशन टेक्निक आलं. अशा अनेक गोष्टींनी तुम्ही प्रश्नापर्यंत पोहोचू शकतात. हे तुम्हाला माझ्या लेक्चरमध्ये कळेलच. तुम्ही एकदा यूट्यूबला लेक्चर बघा माझे. ओके, तुम्हाला कळेल. बाकी तुम्हाला मी सांगितलंच आहे. मग ही बॅच जी आहे आपली, ही बॅच सुरू होणार आहे आपली 28 फरवरीपासून, जो आहे आपला राष्ट्रीय विज्ञान दिवस. मला कमेंटमध्ये सांगा की राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारीलाच का साजरा होतो. अनेक जर मला माहिती आहे की सी व्ही रमन यांचा जन्मदिवस सांगतील. नाही, ते उत्तर नाही. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ओके, मग ही पण एक नक्की सांगतो की पहिलं जे लेक्चर आहे आपलं ते ओरिएंटेशन कम लेक्चर असणार आहे. म्हणजे पहिल्या दिवशी एक डेमो होऊन जाईल की मी कसा शिकवतोय ते नक्कीच बघायला या. बॅच जॉईन जरी नसेल करायची तरी ॲटलिस्ट या ओरिएंटेशनसाठी नक्कीच या, की नेमका सायन्सचा अभ्यास कसा करायचा आहे, त्या सिक्वेन्स कसा असायला हवा, टॉपिक वाईज डिस्ट्रिब्युशन कसं असायला हवा, ॲप्रोच कसा असायला हवा, ते ऐकायला नक्की या. आपण ते पहिलं लेक्चर फ्रीज ठेवलं आहे आणि फी अतिशय माफक आहे, 2499. कारण याच्यामध्ये तुमचे स्टेट बोर्ड पण होणार आहेत, यामध्ये तुमचे मेन लेक्चर पण होणार आहेत, याच्यात तुमचे PYQचे लेक्चर पण होणार आहेत, यात तुमची टेस्ट सिरीज पण होणार आहे. जर तुम्ही बाहेर ठिकाणी गेलं तर या सगळ्यांचं मिळून 5,000पर्यंत पॅकेज जातं, 4 ते 5,000पर्यंत. हे आपण सगळं एकत्र करून किती जातं, 2,500. कळतंय. आणि यामध्ये हे होणार कुठं, तर आपल्या शास्त्री रोडवरचं जे इंदुलाल कॉम्प्लेक्स आहे, त्या तळमजल्यामध्ये भूषण दूत सरांचा जो हॉल आहे तिथे हे होणार आहे. ओके, आणि तरी तुम्हाला काही क्वेरी असली तर तुम्ही आम्हाला या नंबरला संपर्क साधू शकता. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता, टेलिग्राम पण करू शकता या नंबरवरती. आणि आमचं हे तर यूट्यूब चॅनल आहेतच, पण याच नावाचं आमचं टेलिग्राम पण चॅनल आहे, तिथेही आम्ही माहिती देत राहणार आहोत. आय होप तुम्हाला पटेल. ॲटलिस्ट लेक्चर पहिल्या दिवशी या आणि मग मला सांगा तुम्हाला कसं वाटलं. भेटू आपण आपल्या कोणतं लेक्चर होतं, ओरिएंटेशन लेक्चर. थँक्यू.